नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी ईश्वरी हडकर टीचर चॅनलवर परत एकदा आपलं मनापासून स्वागत करते। तर आता आपला सायन्स 1 सायन्स 2चे पेपरही संपलेत। हिस्ट्री जिओग्राफी फक्त शिल्लक आहे आणि हिस्ट्री जिओग्राफीचा अभ्यास करताना आता मी तुम्हाला सध्या हिस्ट्री संदर्भात सांगते की तुम्ही सगळे लेसन्स आहेत ते पॉलिटिकल सायन्स आणि हिस्ट्रीचे एकदा व्यवस्थित वाचून काढा। तुमच्याकडे 2 पूर्ण दिवस आणि आजचा अर्धा दिवस आहे अभ्यासासाठी। त्यानंतर जे लॉंग क्वेश्चन्स आहेत ते सगळे लेसन खालचेच करा। सगळे इयर्स वगैरे जे काय असतील ते नीट बघून घ्या आणि ऑब्जेक्टिव्ज मात्र तुम्ही गाईडमधले पण बघा आणि त्याच्याबरोबर माझ्या इथे एक बुक आहे त्यामधलेही तुम्ही ऑब्जेक्टिव्ह जरा नजरेखालून घाला म्हणून हा व्हिडिओ मी बनवला आहे। तर साधारणतः प्रत्येक लेसन वाईज इथे तुम्हाला ओव्हरव्ह्यू दिला आहे। पहिला लेसन आहे बघा, हिस्टोग्राफी डेव्हलपमेंट इन द वेस्ट आणि त्याच्यात हा साधारण ओव्हरव्ह्यू आहे। जिथे तुम्हाला आवश्यक वाटेल तिथे स्क्रीनशॉट काढून घ्या आणि त्याप्रमाणे अभ्यास करा। हे इम्पॉर्टंट पॉईंट्स आहेत जे लेसनचं थोडक्यामध्ये प्रत्येक टॉपिकमध्ये काय सांगितलं आहे हे सगळं इथे थोडक्यात दिलेलं आहे। त्यानंतर हे फिलॉसॉफर्सची नावं आहेत, त्यांनी लिहिलेलं बुक्सची नेम्स आणि आयडियाज अबाउट हिस्टोग्राफी हेही तुम्हाला थोडक्यात जरी लक्षात ठेवलात ह्या संदर्भात ऑब्जेक्टिव्हही येऊ शकतात तुम्हाला, किंवा तुम्हाला या संदर्भात जर मोठा आन्सर लिहिता आलं तरी हे पॉईंट तुम्ही नंतर वाढवून लिहू शकता। आणि नंतर मग खाली तुम्हाला दिलेत मल्टिपल चॉईस क्वेश्चन, हे पण क्वेश्चन्स सगळे आहेत ते बघून ठेवा। याचे आन्सर्सही पुढे दिली आहेत ते मी तुम्हाला दाखवते। हे इथे 4 क्वेश्चन्स आहेत, त्यानंतर ह्या पेजवरती परत क्वेश्चन्स आहेत। ऑब्जेक्टिव्हसाठी आज तुम्हाला दिवस आहे ना एक पूर्ण, मग ऑब्जेक्टिव्ह सगळ्या लेसनचे आज तुम्ही पूर्ण करून टाका। अजूनही पहिल्या लेसनवरचेच ऑब्जेक्टिव्हज आहेत। लेसन वाचलात की तुम्हाला ह्या ऑब्जेक्टिव्हचे आन्सर सहज मिळणार। स्क्रीनशॉट काढून घ्या जिथे तुम्हाला आवश्यक वाटेल आणि सगळे ऑब्जेक्टिव्हज तुम्हाला येत आहेत की नाही ते बघत चला। आणि हे आन्सर्सही दिलेत आणि एक टॉपिक टेस्ट पण खाली घेतलेली आहे लेसन वाईज आणि त्याची आन्सर्स तुम्हाला खाली दिलेलीच आहेत। हा झाला टॉपिक 1 आपला। टॉपिक 2 हिस्टोग्राफी इंडियन ट्रेडिशन, ह्याच्यामध्ये पण ओव्हरव्ह्यू दिला आहे। प्रत्येक पॅरेग्राफमध्ये काय काय इम्पॉर्टंट पॉईंट्स आहेत ते इथे दिलेले आहेत, ते बघून घ्या एकदा। एवढे पॉईंट वाईज जरी केलात तुम्ही हे तरी तुम्ही तुमच्या भाषेत लिहू शकता, एवढं हिस्ट्री इझी आहे। फक्त लेसन खालचे क्वेश्चन मोठ्या क्वेश्चनसाठी नीट करा। ह्या पॉईंटवरनं पण तुम्ही ती आन्सर्स लिहूच शकता। असेच पॉईंट काढून तुम्हाला 1 2 3 4 अशा क्वेश्चन आला तर एक्झामला लिहायचं आहे। इथे बघा दिलं हिस्टोग्राफी इन द पोस्ट इंडिपेंडन्स इरा, 3 न्यू आयडिओलॉजिकल स्कूल्स, कुठले तर ही स्कूलची नावं आहेत आणि त्याबद्दल परत इथे खाली इन्फॉर्मेशन आहे। आणि नंतर इथे परत सेकंड लेसनवरती सगळे ऑब्जेक्टिव्हज आहेत। ह्या व्हिडिओमध्ये मी 5 तरी लेसन्स तुम्हाला दाखवते ऑब्जेक्टिव्हचे, शक्य होतील तेवढे बघूया आपण। जास्त पॉज करत करत तुम्ही आन्सर्स तुम्हाला येत आहेत की नाही ते चेक करत जा। फक्त आन्सर्सही खाली ऑलरेडी दिलेली सुद्धा आहेत। हे आहे नेक्स्ट पेज। आपण अजून सेकंड नंबर लेसनचे सगळे ऑब्जेक्टिव्ह इथे तुमचे कव्हर केलेले आहेत। आणि याची आन्सर्स पण इथे तुम्हाला खाली दिलेली आहेत। इथे आहेत त्या टॉपिकवरच्या ऑब्जेक्टिव्हवरती टेस्ट घेतलेली, पण ह्याचेही आन्सर्स तुम्हाला इथे खाली दिलेलेच आहेत।
आन्सर्स पण तुम्ही चेक करू शकता. नंतर तिसरा लेसन अप्लाइड हिस्ट्री. हे सगळे पॉईंट लक्षात ठेवा. अप्लाइड हिस्ट्रीचे टाईप्स ऑफ हेरिटेज दिले तिथे, कल्चरल आणि नॅचरल, आणि त्याचेही प्रकार आहेत. हे तुम्हाला एक्झामला विचारतात ऑब्जेक्टिव्हमध्ये. मॅनेजमेंट ऑफ कल्चरल हेरिटेज, कशा प्रकारे मॅनेजमेंट करायचं, त्याच्या लेवल्स आणि त्याची इन्फॉर्मेशन इथे दिली आहे तुम्हाला. नंतर त्याच्यावरचे ऑब्जेक्टिव्स आहेत बघा खाली सगळे, फिल इन द ब्लँक्स. हे एकदा वाचलात तरी तुमच्या व्यवस्थित लक्षात येतील. लेसन मात्र हे करायच्या आधी प्रत्येक लेसन वाचा, प्रत्येक लेसनच्या खालच्या ऑब्जेक्टिव्स बघायच्या आधी. हे अजूनही आपण थर्ड लेसनचेच ऑब्जेक्टिव्ह बघतोय. याचा उपयोग तुम्हाला मोठ्या क्वेश्चन्ससाठी पण होऊ शकतो. आणि इथे आन्सर्स दिली आहेत आणि खाली परत त्याची टॉपिक टेस्टही तुम्हाला इथे दिलेली आहे. लेसन नंबर 4, हिस्ट्री ऑफ इंडियन आर्ट. टॉपिक व्ह्यू बघा, ओव्हरव्ह्यू. टाईप आहेत व्हिज्युअल आर्ट, परफॉर्मिंग आर्ट, आणि त्याच्यानंतर परत सब टाईप आहेत व्हिज्युअल आर्टचे, आर्ट ऑफ पेंटिंग, स्कल्पचर आर्ट, त्याबद्दल इन्फॉर्मेशन दिली आहे. प्रोफेशनल ऑपॉर्च्युनिटीज दिल्या आहेत खाली, आर्ट्स आणि अप्लाइड आर्ट्स, आणि त्याचेही वेगवेगळे प्रकार दिले आहेत. त्यानंतर त्यावरती इथे ऑब्जेक्टिव्ज आहेत. तुम्हाला उपयोगी पडतील म्हणून मी हे देते आहे. फक्त तुम्ही ते तुम्हाला सगळं येतं आहे की नाही एकदा नजरेखालून घाला, कारण हा सब्जेक्ट असा आहे ज्यामध्ये तुम्ही आउट मार्क्स अगदी आरामात मिळवू शकता. त्यामुळे एकही लेसन वाचलात की तुम्हाला ही आन्सर स्वतःहूनच येणार. तुम्हाला हे वाटताना खूप काहीतरी मोठं वाटणार, पण जर लेसन वाचलात तर तुम्हाला ही आन्सर्स स्वतःहूनच सांगता येतील. ऑप्शन्स पण आन्सर्सचे तुम्हाला वेगळं करेक्ट चेक करायची गरज लागणार नाही. इथे मी आज 4 लेसन आता ह्या पार्ट 1 मध्ये कंप्लीट करते. पुढच्या वेळी मी तुम्हाला पुढचे लेसन्स घेऊन येते परत एक व्हिडिओ बनवून. व्हिडिओ पॉज करत करत हे सगळे ऑब्जेक्टिव्स तुम्ही बघत चला. आजच्या दिवसात आज हे जेवढे लेसनचे ऑब्जेक्टिव्ह दिलेत तेवढे कंप्लीट केलात तरी चालतील. ह्या लेसनवरती जरा जास्त ऑब्जेक्टिव्स आहेत इथे, पण हरकत नाही, आपल्याकडे एक दिवस एक्स्ट्राही आहे. आणि ह्याच्या आन्सर्स इथे दिलेली आहेत आणि ह्याची टॉपिक टेस्ट इथे दिलेली आहे. आणि एक लेसन 5वा आपण बघूया आणि दुसऱ्या पार्टमध्ये मी तुम्हाला उरलेल्या लेसनचे पण ऑब्जेक्टिव्ह घेऊन येईन. मास मीडिया आणि हिस्ट्री, त्याचा ओव्हरव्ह्यू दिला आहे बघा इथे. मास मीडिया, टाईप्स ऑफ मास मीडिया, न्यूजपेपर, न्यूजपेपरची नावं, त्याचं एडिटर, फाउंडर कोण आहे, इयर कुठला आहे आणि फीचर्स काय आहेत त्याचे, हे सगळे इथे दिलेले आहे या पॅरेग्राफमध्ये.
कॉलम्समध्ये. डिजिटल जर्नलिझम दिलं इथे तुम्हाला, त्याचे पॉईंट्स सगळे. रेडिओ आणि टेलिव्हिजन, नीड्स ऑफ मास मीडिया. हिस्ट्रीमध्ये काय आहे, जेवढं तुम्ही व्यवस्थित आन्सर्स लिहिणार पॉईंट वाईज आणि आकर्षक जेवढे, तेवढे तुमचे मार्क्स तुम्हाला पैकीच्या पैकी आउट ऑफ आउट मिळू शकतात. आणि हे सगळे जे पॉईंट ओव्हरव्ह्यूचे आहेत ते आन्सर्स, मोठ्या आन्सर्सला तुम्हाला अगदी आरामात उपयोगी पडणार. ऑब्जेक्टिव्ज मात्र तुम्ही हे पण बघा, आणि जे तुमच्याकडे डायजेस्ट वगैरे असेल त्यामधले रॉंग पेअर वगैरे अशा प्रकारे जे काही चार्ट असतील, फ्लो चार्ट वगैरे, ते सगळे मात्र बघाच बघा. कारण हा तुम्हाला स्कोरिंग सब्जेक्ट आहे, ह्यामध्ये आपल्याला एकही मार्क घालवायचा नाही आहे. आणि ही आहे याची टॉपिक टेस्ट, आणि त्याचा खाली तुम्हाला दिलेत आन्सर्स. मग आज मी ह्या व्हिडिओमध्ये तुमचे 5 लेसन ऑब्जेक्टिव्हचे कवर केलेत. पुढच्या व्हिडिओमध्ये मी राहिलेले जे 4 लेसन असेल ते कवर करते. अशा प्रकारेच तुम्हाला दाखवून तुम्ही फक्त स्क्रीनशॉट काढत जा आणि त्याचे क्वेश्चन आन्सर्स तुम्हाला नीट येत आहेत की नाही बघत चला. आणि नंतर पॉलिटिकल सायन्सवरती एक छोटासा व्हिडिओ बनवेन, आहेत ह्याच्यात MCQ. ते तुम्हाला त्याचा नक्कीच उपयोग पडेल. तुम्हीही बघा, इतरांनाही शेअर करा, सगळ्यांना ह्याचा उपयोग करू दे. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. रिव्हिजन मात्र करतच राहा, थांबू नका. शेवटच्या पेपरपर्यंत आपल्याला अभ्यास करायचाच आहे, नंतर तुम्हाला परत मोठी सुट्टी आहेच. धन्यवाद.